दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणारे डांगी व देशी विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन भरवण्यात आले असून याची माहिती राजूर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ पुष्पाताई निगळे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वरपे यांनी दिली। सलग 4 वर्ष हे प्रदर्शन बंद असल्याने शेतकऱ्यांच्या सर्जराजाची पावती न फाडण्याची राजूर ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। खरेदी विक्री बरोबर कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती। राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डांगी आणि देशी विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते। या प्रदर्शनासाठी अकोले तालुका बरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, घोडेगाव आदी तालुक्यातून हजारो जनावरे खरेदी विक्री व काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी बांधव आणत असतात। नाशिक, मालेगाव, सटाणा, संभाजीनगर आदी ठिकाणाहून व्यापारी दाखल होतात व विविध व्यापारी, व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात। या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते। मागील 3 वर्ष कोरोना व 1 वर्ष लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे प्रदर्शन रद्द करण्यात आलं होतं। सलग 4 दिवस चालणारे प्रदर्शन प्रमुख मान्यवर माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर रावजी पिचड व अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत डांगी जनावरांची निवड व बक्षीस वितरण होणार आहे। प्रदर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य घेत आहेत। प्रदर्शन भरलेलं नव्हतं। या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50-60 हजार लोक या प्रदर्शनासाठी येत आहेत आणि या वर्षी 4 वर्षापासून प्रदर्शन भरण्याचं 2 वर्ष कोरोनाचा काळ आणि लंपी आजारामुळे 4 वर्ष प्रदर्शन न भरल्यामुळे ह्या वर्षी अफाट गर्दी आणि डांगी जनावरांचं खूप मोठ्या प्रमाणात आवक इथे होत आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीने सर्वोत्तम ठराव केलेला आहे की यावर्षी जे डांगी जनावर बाजारात खरेदी विक्रीसाठी येणार आहे त्यांना कुठलाही शुल्क आकारणी केलेली नाही। शेतकऱ्यांचं हित पाहता जो शेतकऱ्यांवरती अवकाळी पावसाचं संकट आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य कमिटीने हा सर्वोत्तम ठराव केलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। व्यापारी वर्गांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे दुकानांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यावर्षी जास्तीत जास्त गर्दी इथे दिसू लागली आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना एक विनम्र आवाहन करते की जास्तीत जास्त प्रमाणात आपले डांगी जनावरं इथे विक्रीस आणावे आणि या प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, संपादक जयराम धादवड, सुराज्य न्यूज।